नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळेजण खूप खुश असतील, आनंदात असतील, मजेत असतील आणि 2023 हे वर्ष संपायला काही तासच उरलेले आहेत आणि 2024 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मी आधीच देत आहे. नंतरही देईन, पण आताही देते आहे, की तुम्हाला हे जे नवीन वर्ष आहे ते खूप सुंदर जावो. तुमच्या सर्वांच्या सर्व मनातल्या इच्छा 2024 मध्ये पूर्ण हो, अशी मी स्वामींच्या चरणी विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ हा खूप खूप अत्यंत खास असणार आहे, माझ्यासाठी स्पेशल असणार आहे. कारण हा व्हिडिओ मी बनवणार हे मी खूप आधी ठरवलं होतं. जेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं तेव्हाच माझं एक एक असं म्हणजे एक ठरवलेलं होतं, की मी ह्या रिलेटेड व्हिडिओ तर नक्कीच बनवणार. आणि तो व्हिडिओ आहे स्वामींची नित्यसेवा. स्वामींची नित्यसेवा कशी करावी, कोणी करावी, या संबंधित तो व्हिडिओ आहे. तर तोच व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्यासमोर आली आहे. खरं तर मला खूप आधीच हा व्हिडिओ करायचा होता, पण काही कारणास्तव नाही जमलं. तर म्हटलं आता नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर माझ्या सर्व मैत्रिणी किंवा जे दादा आहेत, जे माझे व्हिडिओज बघतात, जे कोणी व्हिडिओ बघतात, त्यांना नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेलच. म्हणजे आपण सर्वांनी रेझोल्यूशन तर ठरवले असतीलच, की आपल्याला हे करायचं आहे, या वर्षामध्ये ते करायचं आहे. काही वाईट सवयी असतील तर त्या सोडून आपल्याला काही नवीन सवयी समजा आपल्याला बाळगायच्या असतील, म्हणजे नवीन नवीन गोष्टींना आपल्याला सुरुवात करायची असेल, तर ह्या नवीन सर्व वस्तू सुरुवात करताना एक खूप महत्त्वाची गोष्टसुद्धा आपण सुरुवात करू शकतो, ती म्हणजे स्वामींची नित्यसेवा. आता स्वामींची नित्यसेवा कशी करायची? तर पहिली गोष्ट म्हणजे नित्यसेवा म्हणजे काय? तर नित्यसेवा म्हणजे रोज करण्यात येणारी सेवा. तर तुम्हाला जसा वेळ मिळेल, तशा तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही स्वामींची सेवा करू शकता, स्वामींची नित्यसेवा करू शकता. तर नित्यसेवा करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये एक छोटासा का होत नाही, पण स्वामींचा फोटो असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आधी तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान निर्माण करायचं आहे. स्वामींना आपल्या घरात आणायचं आहे. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तरी चालेल किंवा स्वामींचा फोटो असेल तरीही चालेल. पण स्वामींचं लक्ष आपल्या घरावर असावं, आपल्या सर्वांवर असावं, यासाठी घरात स्वामींचा फोटो असणं फार महत्त्वाचं आहे. तर ज्यांना कोणाला नित्यसेवेला सुरुवात करायची असेल त्यांनी सर्वात आधी नित्यसेवेचं पुस्तक तर आणाच तुम्ही, तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल. पण स्वामींचा फोटो भले तुम्ही 10, 20, 30, 40 तुमच्या हिशोबाने तुम्ही आणू शकता. पण छोटासा का होत नाही, स्वामींचा फोटो पहिले आणा. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये स्वामींना स्थापित करा. त्यांच्या घरात देव्हाऱ्यामध्ये अधिष्ठान निर्माण करा. कारण आपण ज्यांची सेवा करतो त्यांना कळायला तर हवं, की आपण त्यांची सेवा करतो. त्यांना दिसायला हवं. आणि कसं आहे ना, स्वामींना जेव्हा आपण देव्हाऱ्यामध्ये स्थापित करतो तेव्हा त्यांचं लक्ष आपल्या वास्तूवर असतं, आपल्या घरावर असतं. आणि त्यांचं लक्ष आपल्या घरावर असल्यावर आता ते साक्षात ब्रह्मांड नायक आहेत. तर त्यांचं लक्ष जर आपल्या घरावर असेल तर आपल्या घरातल्या बऱ्याच अडचणी ह्या दूर होतात. तर त्यामुळे ज्यांना नित्यसेवा करायची आहे त्यांनी सर्वात आधी स्वामींचा एक छोटासा का होत नाही फोटो आणा आणि देव्हाऱ्यामध्ये स्थापित करा. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय? तर स्वामींची नित्यसेवा म्हणजे रोज करण्यात येणारी सेवा. तुम्हाला जशी जमेल तशी. आता तुम्ही म्हणाल, की आमच्याकडे तर एवढा वेळ नाही, आम्ही जॉब करतो, बाहेर जातो. तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार, सवडीनुसार तुम्ही सेवा करू शकतात. आता ज्या गृहिणी आहेत त्या तर वेळ काढू शकतात, पण ज्या महिला बाहेर कामाला जातात त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. तर तुम्ही ट्रेनमध्ये वगैरे स्वामींची पोथी वाचू शकता. तर ती पण नित्यसेवाच आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही जर मनापासून केली तर ती नक्कीच देवापर्यंत पोहोचते. आणि आपल्या मनाचा भाव हा अतिशय महत्त्वाचा आहे. मग तुम्ही आसन मांडूनच करताय याचं म्हणजे तुम्हाला जर जमत असेल घरात आसन मांडून सेवा करायला, तर नक्कीच तशी सेवा करा. पण समजा तुमच्याकडून शक्य नाही, तुमच्याकडे वेळ नाही, तर तुम्ही आता समजा नामस्मरण आहे, तर तुम्ही बसून तुम्हाला माळ जप करण्याला जर वेळ नसेल मिळत, तर तुम्ही चालता, बोलता, स्वयंपाक करताना किंवा तुमची काही महत्त्वाची कामं करताना येता-जाता तुम्ही नामस्मरण करू शकता. शेवटी नामस्मरणाला महत्त्व आहे. तुम्ही किती मनापासून करता त्याला महत्त्व आहे. त्या सेवा आहेत, त्या केंद्रात सांगितल्या जाणाऱ्या सेवा आहेत आणि मला ह्या सेवा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं वाटलं. म्हणजे पोहोचवावंसं वाटलं मला. कारण मला असं वाटतं, की जे अनुभव मला आलेले आहेत किंवा माझ्यासारख्या अनेक ताईंना आलेले असतील, स्वामींची नित्यसेवा ज्या करतात त्यांना माहिती असेल. तर जे अनुभव मला आलेले आहेत ते तुम्हालाही यावे
माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सला आणि सबस्क्रायबर्सलाही यावे अशी माझी इच्छा होती. तर म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली होती. तर यामागे कारण माझा हेतू हाच होता की जशी माझ्यावर स्वामींची कृपा झाली तशी तुमच्या सर्वांवर स्वामींची कृपा व्हावी अशी माझी इच्छा होती. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. तर ही जी सेवा आहे, नित्यसेवा, ती स्वामींच्या केंद्रात सांगितली जाते. तर यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगितल्या जातात. पहिली गोष्ट म्हणजे 11 माळी जप. श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे, या मंत्राचा 11 माळी जप रोज करायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट केंद्रामध्ये सांगितली जाते ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा. तर स्वामी चरित्र सारामृत ही पोथी मी तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा, हे आहे स्वामी चरित्र सारामृताची पोथी. तर ही आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं अक्षरं जी उलटी दिसत आहेत, पण ॲक्च्युली हे स्वामी चरित्र सारामृत याच्यावर लिहिलेलं आहे. आणि ही जी पोथी आहे ती अतिशय स्वस्त आहे. मला वाटतं ही हे बघा इथे लिहिलेलं आहे 42 रुपयाला ही पोथी मिळते. स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या कोणत्याही जवळच्या केंद्रात मिळून जाईल. जे केंद्रात दिंडोरी प्रणीत असेल अशा केंद्रामध्ये तर नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही नक्की ही पोथी घरी आणा. ह्या पोथीला अतिशय महत्त्व आहे, कारण हे साक्षात स्वामींचं चरित्र आहे. साक्षात ब्रह्मांड नायक आपले स्वामी आहेत आणि त्यांचं हे चरित्र आहे. तर ही पोथी दिसते खूप छोटीशी, पण खरंच खूप कमाल करू शकते. तुमचं आयुष्य बदलू शकते ही पोथी, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. कारण आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये इतक्या अडचणी असतात, अनंत अडचणी असतात. आणि एक प्रॉब्लेम आपला सॉर्ट आउट झाला तर आपले दुसरे प्रॉब्लेम्स आपल्या लाईफमध्ये सुरू होतात. आणि कधी कधी तर अशी वेळ येते की आपल्याला सुचत नाही की आपण काय करावं, कोणत्या देवाचं नाव घ्यावं आणि म्हणजे असं काय करावं ज्याच्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी अशा असतात ज्या तुमच्या नकळत दूर झालेल्या असतात आणि त्या आपल्या महाराजांनी दूर केलेल्या असतात. हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते. जर तुम्ही मनोभावे ही सेवा स्वामी चरित्र सारामृत जर वाचायला सुरुवात केली तर तुमच्या बऱ्याच अडचणी दूर व्हायला स्टार्ट होतात. तर ह्याची सेवा कशी करायची? सर्वात आधी ही पोथी तुम्ही घरी आणल्यानंतर हळद कुंकू वगैरे वाहून या पोथीची आधी मनोभावे म्हणजे आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर स्वामींना आपण सांगायचं आहे की महाराज, आम्ही ही पोथी तुमची पोथी आणलेली आहे आणि ही सेवा स्वामी चरित्र सारामृताची सेवा आम्ही ह्या नवीन वर्षात करायला सुरुवात करणार आहोत. तुम्ही संकल्प जरी नाही सोडला तरी असं तोंडी स्वामींना फक्त सांगा की आम्ही ह्या नवीन वर्षामध्ये नित्यसेवेला सुरुवात करणार आहोत, तुमची सेवा करायला सुरुवात करणार आहोत. तर आमच्या अशा अडचणी आहेत, तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आमच्या अडचणी दूर करा, आमच्याकडून सेवा करून घ्या. तर आपण कोण आहोत तो सेवा करणारे? महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात. त्यांची इच्छा असेल तरच आपल्याकडून ते सेवा करून घेणार आहेत. तर महाराजांना आपल्याला मनोभावे विनंती करायची आहे की महाराज, माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या. तर स्वामी चरित्र सारामृताची सेवा काय आहे? तर हे टोटल 21 अध्याय आहेत याच्यामध्ये. आणि अध्याय पण खूप छोटे छोटे आहेत, मोठे मोठे असे अध्याय नाही. एक अध्याय वाचायला जवळजवळ 1 ते 1.5 मिनटं लागतो. म्हणजे आता माझं सांगाल तर मी रोज वाचते, त्यामुळे मला 5 मिनिटामध्ये माझे 3 अध्याय वाचून होतात. म्हणजे तुम्हाला रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. हे टोटल 21 अध्याय आहेत आणि 21 अध्याय वाचायला 7 दिवस लागतात. तर रोज 3 अध्याय असे तुम्हाला वाचायचे आहेत. हे बघा, आता हा अध्याय पहिला आहे, हा इथे स्टार्ट झाला आहे आणि इथे संपला सुद्धा. बघा, फक्त एकच पेज आहे. तर जास्त मोठे मोठे असे हे अध्याय नाही आहेत, छोटे आहेत. जर तुम्ही नवीन सेवेकरी आहात त्यामुळे कदाचित तुम्हाला वाचायला 2-4 मिनटं एक्स्ट्रा लागू शकतात. जर तुम्हाला रोज 3 अध्याय वाचायलाही वेळ मिळत नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 अध्याय तरी रोज वाचा, तरी पण चालेल. फक्त आपल्या मनाचा भाव महत्त्वाचा आहे. जी काही सेवा कराल ती मनोभावे करा, एवढंच महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण. तर रोज 11 माळी जप करायच्या आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे. हे केंद्रामध्ये ही सेवा प्रत्येकाला सांगितली जाते. तर म्हणजे ज्याच्या जशा अडचणी असतात त्यानुसार सेवा बदलू शकतात, पण ह्या 2 सेवा तर प्रत्येक अडचणीवर असतातच. तर नामस्मरणाचं मी तुम्हाला सांगते, नामस्मरण 11 माळी जप आपल्याकडून होत नाही. कारण 11 माळी जप करायला कमीत कमी 20-25 मिनटं लागतात. एवढा वेळ आपल्याकडे नसतो, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी वेळ आपण ॲडजस्ट केला तरी आपलं मन स्थिर ठेवणं, नामस्मरण करताना शांत ठेवणं हे फार अवघड असतं. म्हणजे मलाही जमत नाही मंत्र जप करायला, कारण मनात अनेक विचार चालू असतात, अनेक विचार येत असतात मनात. माझं असं मत आहे, जर तुम्हाला 11 माळी करणं नसेल जमत
तर एकच माळ जप करा, रोज स्वामींची एकच माळ जप करा, पण ती मनापासून करा. इतकी मनापासून करा की त्यावेळेला आपल्याला बाकी कसलाच विचार करायचा नाही. फक्त मी आणि माझे स्वामी एवढाच विचार करायचा आहे. एकच माळ जप करा, पण प्रेमाने करा, आनंदाने करा. स्वामींना मनापासून हाक मारा आणि मनापासून स्वामींचं नाव घ्या. बघा स्वामी नक्की तुम्हाला साथ देतील, तुम्हाला नक्की मदत करतील, तुमच्या अडचणी नक्की दूर होतील. आणि स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय वाचा, तो सुद्धा मनापासून वाचा. आता ह्या झाल्या 2 सेवा. पहिली आहे नामस्मरणाची, दुसरी आहे स्वामी चरित्र सारामृताची. तिसरी महत्त्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र. रोज एकदा तारक मंत्र म्हणा. नसेल तुम्हाला म्हणता येत तर तुम्ही यूट्यूबवर लावून सुद्धा ऐकून ते बोलू शकता. जसजसं तुम्ही ऐकाल हळूहळू तुमचं ते पाठ व्हायला लागेल. तर तारक मंत्र हा पण अतिशय प्रभावी असा मंत्र आहे. तारक मंत्रामध्येच तुम्ही वाचाल तेव्हाच तुम्हाला कळेल की स्वामी आपल्याला कशा प्रकारे आपल्या अडचणीमध्ये साथ देतात. तर तारक मंत्र तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीतून तारून नेईल, म्हणून तुम्हाला रोज एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर ह्या सेवा ज्या आहेत त्या तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि रोज तुम्ही नवीन वर्षामध्ये ह्या सेवा करायला सुरुवात करा. बघा फरक तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की आधी काय होतं आणि नंतर काय होतं. अनेक अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये, इतक्या अडचणी असतात, पण त्या सर्व महाराजांना माहीत असतात. महाराज सर्व जाणतात, महाराज सगळं बघतात. म्हणून महाराजांची सेवा करा, महाराजांच्या नामस्मरणात राहा. नवीन वर्षामध्ये तुम्ही कोणताही संकल्प करू शकता, करा तुम्हाला जो संकल्प करायचा आहे तो. पण हा एक संकल्प करा की मी महाराजांची किमान एक माळ जप रोज करेल आणि किमान एक स्वामी चरित्र सारामृताचा एक तरी पाठ मी रोज करेल. तर काही महिलांना असा पण प्रश्न पडेल की ताई जर मासिक पाळी वगैरे, तर अशा काही अडचणी, विटाळ वगैरे काही आलं, विटाळ सुतक, तर अशा वेळेला आपल्याला ही सेवा करायची नाही आहे. ते 4-5 दिवस आपल्याला स्किप करायचे आहेत. अजून हे एक महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं होतं की बऱ्याच जणांच्या घरी नॉनव्हेज खातात. आता आमच्या घरीसुद्धा नॉनव्हेज लागतंच, त्याशिवाय चालत नाही. पण तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करू नका. त्याच्या दुसऱ्या दिवशी मग तुम्ही डोक्यावरून अंघोळ करून तुम्ही स्वामी सेवा करू शकता. काही जण असं करतात ना, सकाळी उठल्या उठल्या स्वामी सेवा करून घेतात आणि मग नंतर बाहेरून चिकन आणतात, मटण आणतात आणि मग ते बनवून खातात. काही लोकांना ते पटत असेल, पण मला तसं आवडत नाही की आधी सेवा करायची मग नंतर एखाद्या नॉनव्हेज खायचं. तर मी त्या दिवशी तो दिवसच मी स्किप करते. मी त्या दिवशी करतच नाही. ज्या दिवशी मला नॉनव्हेज खायचं आहे त्या दिवशी मी सेवाच करत नाही. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी डोकं धुवून मग मी सेवा करते. कारण जोपर्यंत आपण डोक्यावरून अंघोळ करत नाही तोपर्यंत ती पूर्ण अंघोळ अशी मानली जात नाही. तर स्वामींची सेवा करताना तुम्हाला पुन्हा सेवेला सुरुवात करायची आहे. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करा आणि पुन्हा स्वामी सेवा तुम्ही करू शकता. तो दिवस तुम्ही सोडून त्याचा पुढचा अध्याय तुम्ही वाचू शकता. समजा तुम्ही मंगळवारी 1, 2, 3 अध्याय तुम्ही वाचले, बुधवारी तुम्ही नॉनव्हेज खाल्लं, बुधवारचा दिवस स्किप करा, गुरुवारी डोकं धुवून 4, 5, 6 त्याच्या पुढचे अध्याय वाचा. मग तो अध्याय पारायण आपलं गुरुवारी संपतंय, शुक्रवारी संपतंय, नो मॅटर, त्याचा विचार करू नका. पारायण करत राहा, फक्त तुम्ही पोथी वाचत जा आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे मला नक्की कळवा. बघा आपल्या आयुष्य बदलवण्याची ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे. तुमच्या नशिबात पण जे नसेल असंही देण्याचं सामर्थ्य आपल्या महाराजांमध्ये आहे. त्यामुळे आयुष्यात येऊन महाराजांना जर आपण प्रसन्न करून घेतलं, बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो ना, मीम्स वगैरे येतात किंवा बरेच असे व्हिडिओज आपण बघतो की ज्याच्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही स्वामींचा हात धरा, तुम्हाला बाकी कोणाचा हात धरायची गरज पडणार नाही, किंवा तुम्ही स्वामींसमोर रडा, तुम्हाला कोणासमोर रडण्याची गरज पडणार नाही. तर ते बरोबरच आहे. जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी असतात तेव्हा आपल्याला कोणाचाच हात धरण्याची गरज नाही. आपण जेव्हा महाराजांचा हात धरलेला असतो ना, महाराज आपली माऊली आहेत, ते आपल्या बाळाची काळजी घेतातच. त्यामुळे महाराजांच्या सेवेत या, महाराजांचे सेवेकरी व्हा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि एवढं कळकळून सांगण्यामागचं कारण मला माझ्या आयुष्यामध्ये ह्या सेवेमुळेच अनुभव आलेले आहेत. आणि जर माझं आयुष्य बदलू शकतं तर नक्कीच तुमचंही बदलू शकेल. कारण आपल्या स्वामी माऊलींना तर सगळी बाळं सारखीच आहेत. तर नक्की तुम्ही सर्वजण प्रयत्न करा, 2024मध्ये स्वामी सेवेला सुरुवात करा. बघा छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करा. मी नाही म्हणत खूप मोठ्या सेवेला सुरुवात करा. एक 2 ते 3 मिनटं नामस्मरणासाठी लागतील आणि 2 ते 3 मिनटं एक अध्याय वाचण्यासाठी. म्हणजे दिवसातले 5-6 मिनटं पण तुम्ही जर आपल्या महाराजांसाठी काढू नाही शकत तर मग तुम्हाला काहीच हक्क नाही त्यांच्याकडून काही मागण्याचा किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा करण्याचा.
महाराजांना सेवाप्रिय आहे. म्हणजे महाराज म्हणतात की महाराजांना त्यांचं नाव घेणारे, खूप नामस्मरण करणारे भक्त हे अतिशय प्रिय आहे. आपण पण चला आपण पण स्वामींचे प्रिय भक्त बनूया, स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करूया. आणि तुम्ही सर्वजण हे माझी जी विनंती आहे ते नक्की ऐकाल असा मला विश्वास आहे. आणि नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे की नाही आहे. काही अडचणी येत असतील, सर्व अडचणी, सर्व दुःख, सर्व प्रश्न सर्व सोडून द्या, सर्व विसरून फक्त मला स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे, ही एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वामी सेवेला सुरुवात करा. मला विश्वास आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील 2024च्या सुरुवातीला, 2025 येता येता बऱ्याच अडचणी कमी झालेल्या असतील, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यामुळे नक्की आपण सर्वजण संकल्प करूया की आपण नवीन वर्षामध्ये स्वामी सेवेला सुरुवात करूया. कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला स्वामी सेवा सोडायची नाही आहे, स्वामींची साथ आपल्याला सोडायची नाही आहे. स्वामींच्या नामात राहूया आणि स्वामींची सेवा करूया. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.